स्टार्ट. परिच्छेद 2012 मध्ये प्रथमतः आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले होते. दारिद्र्य निर्मूलन व लोककल्याणातील प्रभाव स्पष्ट करणे हा सहकाराचा हेतू होता. आता व्यापक दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास मोहिमेला गतिमान करण्यासाठी पुन्हा सहकार वर्ष साजरे केले जात आहे. 20 जून 2024 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव संमत करून 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले. सहकारी संस्था या भविष्यात चांगले जग घडविण्याचे कार्य करतील या संकल्पनेचा विकास करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने एखाद्या क्षेत्राविषयी किंवा प्रश्नाविषयी वैश्विक पातळीवर समग्र जगाच्या कल्याणासाठी लोक प्रबोधनाच्या हेतूने आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले जात असते. भारतामधील सहकार चळवळ आज नव्या वळणावर उभी आहे. भारताचे राष्ट्रीय सहकार धोरण दृष्टीपथात आले आहे. सहकाराकडून समृद्धीकडे असा नारा पंतप्रधानांनी दिला आणि सहकार मंत्र्यांनी सहकार चळवळीला नवचैतन्य देण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करून सहकार चळवळीमध्ये एक नवा प्राणवायू दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परिच्छेद शाश्वत विकासात सहकार चळवळीची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाने अधोरेखित केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या ठरावातील मौलिक भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. सहकार हे शाश्वत विकासाचे सामर्थ्यशाली माध्यम होय. या सूत्रावर संयुक्त राष्ट्रसंघाने सहकार वर्षाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वर्तमान जगातील सर्व जटिल प्रश्न सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सहकाराला महत्त्वाचे स्थान दिले आहे. 2030 पर्यंत शाश्वत विकासाची लक्ष्ये साध्य करण्यामध्ये सहकाराची भूमिका सामर्थ्यशाली ठरणार आहे. या संदर्भात सहकारी संस्था, कार्यकर्ते आणि सहकारी यंत्रणा किती महत्त्वाच्या आहेत हे दर्शविण्यासाठी प्रस्तुत वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय वर्षाचा केंद्रबिंदू सहकाराच्या माध्यमातून नवे जग निर्माण करावे असा आहे. 2025 या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून का घोषित करण्यात आले या प्रश्नाची 3 प्रमुख उत्तरे अशी आहेत. पहिले म्हणजे सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील योजनेबद्दल जागरूकता वाढवणे. दुसरे असे की या वर्षाचा हेतू सदस्य राष्ट्रांपर्यंत सहकाराची मधुर फळे पोहोचविणे हा होय. तिसरे म्हणजे सहकाराच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्मिती, मनुष्यबळाचा विकास आणि रोजगार निर्मितीद्वारे शाश्वत विकासाला गती देणे हा होय. स्टॉप.